एकीकडे राज्यामध्ये अवकाळीनं थैमान घातला असताना अनेक भागामध्ये मात्र भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। नाशिकच्या येवल्यात देखील अवकाळी पाऊस झालाय। मात्र असं असलं तर अनेक गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते आहे। येवला तालुक्यातल्या 17 गावातील वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। पुढे ही परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे। तालुक्यामध्ये यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्यामुळे अजूनपर्यंत आपल्याला टँकरची गरज भासली नव्हती, परंतु मार्च महिन्याच्या शेवटी विहिरी असतील, बोरवेल असतील याची पाण्याची पातळी खालावल्याने आता येवला तालुक्यामध्ये 13 गावे आणि 8 वाड्यांमध्ये मिळून 13 टँकर सुरू झालेले आहेत आणि नवीन गावांचे सुद्धा पंचायत समितीमध्ये प्रस्ताव प्राप्त झालेत। त्यांना सुद्धा या आठवड्यामध्ये टँकर सुरू केले जातील आणि मे महिन्याच्या शेवटपर्यंत टँकरची संख्या ही 30 पर्यंत जाऊ शकते।